हॅलो साहेब, जय महाराष्ट्र. दादा जय महाराष्ट्र. काय म्हणता दादा? काही नाही, रात्री तर भरपूर पाऊस झाला हिंगोलीमध्ये. हो. अशी परिस्थिती झाली की तुम्हाला सांगतो, मी आता कळमदुरी आणि औंढा या क्षेत्रामध्ये शेतामध्येच आहे. हा हा म्हणजे कापूस आणि सोयाबीन तर तुम्हाला सांगतो काही राहिलंच नाही. कापूस तर पूर्ण झोपून गेलेत आणि सोयाबीनची परिस्थिती अशी आहे की पूर्ण आता काढायला आले ते सोयाबीन पूर्ण पाण्यामध्ये लोकांनी काढले, तसे टप 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 सगळे पाण्यामध्ये आहेत. नाही, बरोबर आहे. लय वाईट परिस्थिती झाली दादा. आपण सर्वांना एकदा आदेश दिले तर बरं राहील. आणि त्याच्यामध्ये काय करेल की औंढा तालुका गाळला माझ्या मतदारसंघातला आहे, ते थोडंस बघून जरा प्लीज औंढा मला. तालुका. हा, औंढा तालुका आणि कळमदुरी तालुका तुम्ही आहे. काळजी करू नका. बरं. तुम्हाला अर्ध्या 1 तासाच्या आत याचे रिझल्ट मिळतील. धन्यवाद दादा. सर्व अधिकारी, आमचे अधिकारी कर्मचारी सर्व शेतांमध्ये असतील. आता हा अलर्ट कदाचित 2-3 दिवसाच्यासाठी परत सांगितलेला आहे. हो दादा. हो हो हो. कदाचित हे 2-3 दिवस परत पावसाची शक्यता आहे. हो दादा, आहे. बरं. तरी पण सर्व शेतकरी बांधवांना आपण एक आधार देऊया. बरं बरं दादा. सर्व अधिकारी, कृषी विभाग, हो दादा. महसूल विभाग, ग्रामविकास डिपार्टमेंट सगळ्यांना सांगू. हो दादा. शेतकऱ्यांच्या सोबत राहतील. ओके दादा. ओके. धन्यवाद दादा. हो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.